श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आणि आता स्वामी प्रकट दिन जवळ आलाय, त्यामुळे सर्वजण सेवा करण्याच्या तयारीमध्ये आहेत। म्हणजे 21 दिवस सेवा, 11 दिवस सेवा। तर त्या सेवामध्ये सारामृत सेवा आहे, गुरुचरित्र पारायण आहे, नामस्मरण आहे। तर या सेवा जर कोणाला जमत नसेल, टाइम ज्यांना मिळत नसेल, त्यांच्यासाठी सर्वात सोपी अशी एक सेवा मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा। तर आपल्या नशिबात नसेल ते सुद्धा आपल्याला साक्षात स्वामी माऊली या सेवेमुळे तुम्हाला देणार आहेत। आणि ही सेवा कशी करू शकता, तर तुम्ही 21 दिवसही करू शकता, किंवा 11 दिवस करू शकता, किंवा 7 दिवस करू शकता। तर या सेवेमुळे तुम्हाला गुरुचरित्र पारायण जरी केला नसेल तुम्ही, तर त्याचे फळ तुम्हाला या स्तोत्रामुळे मिळू शकते। या स्तोत्रालाच एक श्लोकी गुरुचरित्र असं म्हणतात। तर काय करायचे, जर 21 दिवस करणार तर 21 दिवस करा, किंवा 11 दिवस, 7 दिवस। पहिल्या दिवशी तुमच्याकडे जर स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीसमोर तुम्ही संकल्प करायचा की मी इतके दिवस हा मंत्र म्हणणार आहे, आणि जी तुमची इच्छा आहे ती इच्छा सांगायची स्वामींना, ती पूर्ण करा म्हणून। किंवा ज्यांची कोणाची इच्छा काहीच नसेल त्यांनी तसंच संकल्प करा की म्हणजे हे मी जी सेवा करणार आहे ती पूर्ण करून घ्या, एवढं सांगायचं। स्वामी आपल्याला न मागता सर्व काही देतात। प्रत्येक वेळेला आपण मागून म्हणजे कोणताही व्यवहार न करता सेवा केली तर स्वामींनाही खूप आवडतं, आणि स्वामी जे आपल्यासाठी योग्य आहे तेच देतात। आपल्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी देतात। जे आपण म्हणतो ना, म्हणजे आपल्याला गाडी पाहिजेत, घर पाहिजेत, ती माझी इच्छा पूर्ण करा। पण जर ती तुमच्या नशिबात असेल, म्हणजे त्यातून तुम्हाला जर फायदा होणार असेल तरच ती तुमची इच्छा पूर्ण होईल। आणि जर त्याच्यातून तुमचं नुकसान होणार असेल, म्हणजे जर आता उदाहरण म्हणा, जर गाडी घेऊन तुमचं 15 म्हणजे गाडी घेतला आणि तुमच्या जर नशिबामध्ये ॲक्सिडेंट योग असेल 1 वर्षानंतर किंवा 6 महिन्यात, तर स्वामी तुम्हाला तेवढ्यापर्यंत तुम्हाला गाडी घ्यायला देणारच नाहीत। मग या वेळेला एकेकांचं मन नाराज होतं की मी इतकी सेवा केली, हे केलं, माझी इच्छा पूर्ण झाली नाही। तर त्यामागचं काहीतरी कारण असतं। त्यामुळे सेवा करायचं काम आपलं असतं आणि देण्याचं काम स्वामींचं असतं। त्यामुळे मनापासून सेवा करायची, श्रद्धा ठेवायची, विश्वास ठेवायचा, आपल्या इच्छा पूर्ण होतातच। तर तो मंत्र आहे असा बघा, दत्ताचा अवतार झाला कलियुगी, श्रीपाद पिठापुरी, त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती, कारंजा ग्रामांतरी, तीर्थे हिंडत पातला, भिल्लवर्ती संगमा, तेथुनी मठ गाणगापुरी, वसे वारी दिनाचे श्रमा। तर याला एकश्लोकी गुरुचरित्र असं म्हटलं जातं। आणि या मंत्राचं तुम्ही पठण सकाळी किंवा संध्याकाळी कोणता तरी एकच टाइम ठेवा। म्हणजे सकाळी जर 7 वाजता असेल तर 7 वाजता, किंवा संध्याकाळी 7 वाजता म्हणा तर 7 वाजता। आणि हा मंत्र रोज तुम्ही 11 वेळा याचं पठण करा, आणि त्याचं फळ काय आहे ते तुम्हाला नक्कीच समजेल। जर तुम्हाला सारामृत पठण किंवा जपमाळ किंवा इतर मंत्र आहेत, गुरुचरित्र पारायण म्हणा, जर करणं शक्य नसेल तर ही छोटी सेवा तरी तुम्ही करू शकता। कारण 10 मिनिटं जर तुम्हाला द्यायला, जर देवाला द्यायला जर 10 मिनिटं वेळ नसेल तर मग तुमच्या जीवनाला काय अर्थ आहे ना। कारण सर्व जे करतो आपण आपल्या मानसिक शांतीसाठी करतो, आपल्याला ऐश्वर्य धनदौलत मिळून दे म्हणून आपण करत असतो सर्व। आणि ह्याच्यातून जर तुम्ही देवासाठी जरी दिवसातून 10 मिनिटं जरी काढणं शक्य नसेल तर मग जीवनाला अर्थच नाही असं म्हणता येईल। कारण आपल्या शक्तीला भक्तीची जोड दिल्याशिवाय कोणतीही कार्य पूर्ण होत नाही। त्यामुळे दिवसातून किमान अर्धा तास नसेल तर 10 मिनिटं तर तुम्ही देवाला दिलीच पाहिजेत, सकाळ किंवा संध्याकाळ। तर इतकेच माहिती सांगायची होती। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।